नमस्कार शेतकरी मित्रांनो, मला वाटतं सोमवारपासून आणि मंगळवारपासून या 2 दिवसामध्ये अजून आपल्याला कांदे हे शॉर्टेज पडतील किंवा तुमचा जो कांदा असेल तर तुम्ही निवड करून व्यवस्थित 1 नंबर 2 नंबर करून ठेवू शकता. कारण सांगतो, बांगलादेशने अजूनसुद्धा जास्त निर्यात करून घेण्याचे प्रस्ताव मांडलेला आहे आणि अजूनसुद्धा भारतातून निर्यात ही जास्त होण्याची, दुप्पट-तिप्पट होण्याची शक्यता दाट आहे. पण शेतकरी मित्रांनो, सध्याला बांगलादेश कांदा हा जास्त घेत आहे. याच्या परिस्थिती काय आहे, तिथला बाजारभाव काय आहे आणि कुठंपर्यंत आणि किती कांदा घेण्याचे चान्सेस आहेत, हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत. आयात मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय कांदा हा स्थलामार्गे, वेगवेगळ्या बॉर्डर मार्गे दररोज बांगलादेशात दाखल होत असताना आपल्याला दिसून येत आहे. टोटल 55 ते 60 गाड्यांची निर्यात ही झालेली आहे काल आणि आजपर्यंत 2 दिवसात मिळून. परदेशातून म्हणजे भारतातून येणारा कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे बांगलादेश येथील दर कमी होतील अशी अपेक्षा तिथल्या स्थानिक ग्राहकांना वाटत होती, व्यापाऱ्यांना वाटत होती. मात्र प्रत्यक्षात ही परिस्थिती उलट पाहायला भेटत आहे. भारतात कमी दरात खरेदी केलेला आयात कांदा स्थानिक नवीन कांद्याच्या जवळपास जवळजवळ त्यांच्या देशातील स्थानिक जो कांदा आहे त्याच्याच लेवलला आपला भारतीय कांदा हा जवळजवळ विकला जात आहे. त्याचवेळी स्थानिक कांद्याचे दरही उच्च पातळीवर कायम आहेत. आयातीचा कोणताही ठोस फायदा ग्राहकांना किंवा तेथील स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना किंवा त्यांच्या देशातील ग्राहकांना हा होत नाही आहे. तर या आयातीमुळे दर कमी होतील या अपेक्षेने वाट पाहणाऱ्या ग्राहकांमध्ये सध्याला नाराजी दिसून येत आहे. बांगलादेश येथील सांगतोय, बांगलादेश येथील तर यांच्या बाजारपेठमधील माहिती समोर आलेली आहे. कांद्याचे किरकोळ दर किलोमागे 10% वाढून 130% पोहोचलेले आहेत आणि त्यांचा जो जुना स्थानिक कांदा आहे तो सुमारे 150% किलो दराने विकला जात आहे. तर नवीन कांद्याचे तेथील स्थानिक लोकल दर हे 90 ते 100 रुपये टका दरम्यान विकला जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढे माहिती अशी मिळालेली आहे, लालबागमधील व्यापारी आहेत जे मिराज अहमद आहेत, यांच्या मते, यांच्या बोलण्यातून, यांच्या सांगण्यातून असे समोर आलेले आहे, भारतीय कांद्याची आयात अजूनसुद्धा अत्यंत मर्यादित आहे, कमी आहे. म्हणजे रविवारपर्यंतची, शनिवारपर्यंतची ही बातमी होती. भारतातून कांदा येत असला तरी मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे, त्यामुळे दर कमी होत नाहीत असे तेथील व्यापारी सांगितलेले आहेत. बांगलादेशमध्ये नवीन कांद्याचे पीक येऊन दर हे स्थिर होईपर्यंत भारतीय कांदा निर्यात सुरू राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे येणाऱ्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा लाभण्याची शक्यता आहे. तर पुढं असं त्यांनी सांगितलेलं आहे की बांगलादेश येथील भारतीय कांदा हा फक्त श्याम बाजार असा एक मार्केट आहे. श्याम बाजार येथील काही मोजक्या घाऊक बाजारामध्येच भारतीय कांदा हा उपलब्ध आहे. वाहतूक आणि इतर खर्च जोडल्यावर जो किरकोळ बाजारभाव आहे तो 120च्या खाली जाऊ शकत नाही, म्हणजे 70, 80, 90% विकला जाऊ शकत नाही. कारण वाहतूक खर्च असेल, मजुरी खर्च असेल, त्याच्यामुळं 120% सध्या भारतीय कांद्याला बाजारभाव तिथे भेटत आहे, असं तेथील काही व्यापाऱ्यांचं म्हणणे आहे. शेतकरी मित्रांनो, उद्या भेटू आपण 10 वाजता लाईव्हमध्ये सोमवारी. तोपर्यंत व्हिडिओला थांबू. या व्हिडिओ आवडला तर कमेंट करू शकता, काही प्रश्न असेल तर विचारू शकता. भेटू उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.